हॅलो एव्हरीवन. LLM फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरसाठीचं हे लेक्चर असणार आहे. त्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस हा विषय आपण बघणार आहोत. हा 4 क्रेडिटचा कोर्स आहे बघा, आणि यामध्ये एकूण 4 मॉड्यूल्स आहेत. हे लेक्चर बेसिकली आपण सिलेबस काय आहे तो समजून घेऊयात आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे सुद्धा बघूया. 10 फेब्रुवारीपासून आपली परीक्षा आहे, तर त्यापूर्वी आपल्याला हा कोर्स कंप्लीट करायचा आहे आणि आन्सर रायटिंगवर सुद्धा बोलायचं आहे. बघा, कॉन्स्टिट्यूशनल लॉ हा विषय काही तुम्हाला नवीन नाही, कारण आपण सगळे LLB करून आलेलो आहोत, BLLBचा कोर्स कंप्लीट करून आलेलो आहोत. त्यामुळे आपण LLMला ॲडमिशन घेतलंय, बरोबर. त्यामुळे LLMच्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्यूशनल लॉ हा विषय नवीन नसणार आहे. पण आता ह्या कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत, ज्या तुम्ही तुमच्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये शिकलेल्या आहात, त्या तुम्हाला ॲप्लाय करायच्या आहेत कंटेम्पररी न्यू चॅलेंजेसमध्ये. नवीन काय चॅलेंजेस आहेत बघा. सोसायटी सतत बदलत असते. सोसायटी ही स्टॅटिक गोष्ट नाही आहे. ओके, कॉन्स्टिट्यूशन कधी अंमलात आलंय? 1950 मध्ये आलंय, बरोबर. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी काय झाल्यात, बदलल्यात. हां, जशी सोसायटी 1947ला 1950ला होती, तशी सोसायटी आता राहिलेली नाही आहे. किंवा त्या काळात जे चॅलेंजेस होते, ओके, त्या काळाच्या ज्या समस्या होत्या त्या आत्ता राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळे न्यू चॅलेंजेस काय आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या समोरचे ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा विषय आपल्याला इथे अभ्यासण्यासाठी आहे LLM मध्ये. ओके, आता यामध्ये काही बेसिक गोष्टी आपल्या क्लिअर असायला हव्यात. तुम्हाला बेसिकली 2 गोष्टींमध्ये फरक माहीत असायला हवा. तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ. ओके, आता बघा, या दोन्ही गोष्टी जरी समान वाटत असल्या तरी सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ मध्ये फरक आहे. आता कॉन्स्टिट्यूशन ही नॅरो कन्सेप्ट आहे, वेअर ॲज कॉन्स्टिट्यूशनल लॉ ही एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे, मोठी कन्सेप्ट आहे. जर आपण असे 2 सर्कल बनवले तर हा मोठा सर्कल हा कॉन्स्टिट्यूशनल लॉचा असेल, आणि हा जो लहान सर्कल आपण त्याच्यामध्ये बनवू, छोटा सर्कल आपण बनवू, तो कॉन्स्टिट्यूशनचा असेल. आता ही कन्सेप्ट कशा पद्धतीने, तर बघा, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही प्रोव्हिजन्स असतात. त्या प्रोव्हिजन्सवर बेस्ड असे काही ॲक्ट्स बनतात. ते ॲक्ट सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल लॉचा पार्ट असतात. ज्युडिशियरी काही डिसिजन्स देते. आता हे ॲक्ट सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल लॉचा पार्ट असतात असं आपण जेव्हा बोलतोय तेव्हा लक्षात घ्या. फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 17, ओके, आर्टिकल 17 आपल्याला काय सांगतं? ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी. आता ह्याच ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटीच्या प्रिन्सिपलला डोळ्यासमोर ठेवून पार्लमेंटने एक लॉ तयार केला. कोणता लॉ आहे तो? प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955. आता बघा, ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटीची ही कन्सेप्ट आणि पार्लमेंटने पास केलेला तो लॉ, हे दोन्ही पार्ट आहेत कशाचे? कॉन्स्टिट्यूशनल लॉचे. वेअर ॲज कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सच असतात. कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये ज्युडिशियरीचे इंटरप्रिटेशन्स येणार, वेगळे ॲक्ट्स येणार जे कॉन्स्टिट्यूशनवर बेस्ड आहेत, आणि कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्यामुळे ह्या 2 कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर असायला हव्यात. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल लॉ बद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा आपण खूप ब्रॉडर कन्सेप्टबद्दल बोलतोय, वायडर कन्सेप्टबद्दल बोलतोय, मोठ्या कॉन्सेप्टबद्दल बोलतोय. हे कायम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फक्त कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड गोष्टी लिहून आल्या म्हणजे चालणार नाहीये, तर आपल्याला काही ॲक्ट सुद्धा त्याच्यामध्ये बघावे लागणार आहेत. आपलं जे मॉड्यूल आहे, 4th मॉड्यूल आहे, तर त्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की त्यामध्ये आपल्याला हे सुद्धा दिलेलं आहे की ज्युडिशरीच्या रिलेटेड सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमच्या संदर्भात सुद्धा आपल्याला बोलायचं आहे या मॉड्यूलमध्ये, म्हणजे लिहायचं आहे बेसिकली. ओके, सो इनसाइट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ, तुम्हाला बेसिक तुमचं जे हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधल्या ज्या काही बेसिक फंडामेंटल गोष्टी आहेत त्या क्लिअर असायला हव्यात. त्यानंतर टू हॅव ॲन अंडरस्टँडिंग अबाउट द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ.
कंपॅरेटिव्ह स्टडीबद्दलचं अंडरस्टँडिंग असायला हवं. व्हेरियस कंट्रीजचे जे लॉज आहेत, आता फेडरलिझमबद्दल बोलताना कॅनडातलं फेडरलिझम कसं आहे, इंडियाचं फेडरलिझम कसं आहे, UK US मधलं फेडरलिझम कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, कारण आपण LLMचा अभ्यास करत आहोत. ओके, मास्टर स्टडी आहे हा, त्यामुळे कंपॅरेटिव्ह गोष्टी सतत येणार आहेत. आणि टू प्रोव्हाइड राईट्स अँड रेमेडीज अंडर द कॉन्स्टिट्यूशन. आउटकम काय एक्सपेक्टेड आहे, तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, मग ते आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा यायला हवंय. आणि ओव्हरऑल तुमचं काय अंडरस्टँडिंग वाढायला हवंय हा कोर्स केल्यानंतर. तर न्यू चॅलेंजेस काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या समोरचे किंवा कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या रिलेटेड. आणि हे न्यू चॅलेंजेस आपल्याला समजले की त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला रेमेडीज सुद्धा सुचवायच्या आहेत. ओके, आता रेमेडीज सुचवायच्या म्हणजे काय करायचं, जेव्हा तुम्ही कोणतंही आन्सर फ्रेम कराल, मी एक्झाम रिलेटेड सतत बोलतेय कारण 10 फेब्रुवारीपासून आपला पेपर आहे, ठीक आहे. तर मग आन्सर जेव्हा फ्रेम कराल, इंट्रोडक्शन बॉडी वगैरे झाल्यानंतर जेव्हा कन्क्ल्युजनकडे तुम्ही याल, तेव्हा कन्क्ल्युजनमध्ये काय इन्क्लूड असणं गरजेचं आहे, तुमचं स्वतःचं रेमेडीज किंवा ओपिनियन सुद्धा तिथे असणं गरजेचं आहे, कारण हा हायर लेवलचा स्टडी आहे. ओके, त्यामुळे तुमचं मत तयार करायचं प्रत्येक. आता इथे वुमन रिलेटेड इश्यू आला, तुमचे काहीतरी ओपिनियन्स असणार आहेत. कॅपिटायझेशन ऑफ फीज, जे एज्युकेशनचं कॅपिटलायझेशन झालंय त्याच्याबद्दल तुमचे काही ओपिनियन्स असणार आहेत. सो हे ओपिनियन्स आपण आधी कॉन्स्टिट्यूशनचे काही बेसिक प्रिन्सिपल्स बघणार, ते प्रिन्सिपल्स बघितल्यानंतर ॲक्ट्स बघणार, आणि मग त्यानंतर या सगळ्याला डोळ्यासमोर ठेवून काही ज्युडिशियल इंटरप्रिटेशन बघणार, राईट, केस लॉज बघणार. सो हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तुमचं असं काहीतरी ओपिनियन तुम्हाला फॉर्म करता आलं पाहिजे, आणि हाच आपला ऑब्जेक्टिव्ह आहे या पूर्ण कोर्सचा. ओके, मॉड्यूल 1 काय आहे, आता मॉड्यूल बाय मॉड्यूल मी तुम्हाला सांगते, ब्रॉडर एकदम व्ह्यू घेऊयात आपण की काय काय आपण बघणार आहोत. आपण 1 बाय 1 प्रत्येक पॉईंटवरती बोलणार आहोत, पण त्यापूर्वी आपण एक्झॅक्टली आपल्याला ह्या कोर्समध्ये पूर्णपणे काय शिकायचं आहे ते बघून घेऊया. ओके, पहिलं मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे 1 क्रेडिटसाठी आहे बघा. याच्यावर एक क्वेश्चन असतो पेपरमध्ये. तर फेडरलिझम बद्दल हे बोलत आहे. फेडरलिझम म्हणजे काय, बेसिकली सेंटरकडे काही पॉवर असणार आणि स्टेटकडे काही पॉवर असणार. वी ऑल आर अवेअर अबाउट दॅट. ओके, कारण फेडरलिझम ही कॉन्सेप्ट काय आहे, कोर आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. सो पहिला पॉईंट आहे फेडरलिझम. आणि मग आता फेडरलिझमच्या रिलेटेड काय चॅलेंजेस आहेत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये बेसिकली काय चॅलेंजेस आपल्याला फेस करायला लागत आहेत फेडरलिझमच्या रिलेटेड. आता नवीन स्टेट क्रिएट होत आहेत, आणि त्याबरोबर अलोकेशन ऑफ रिसोर्सेसचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहीत असेल की वॉटर डिस्प्यूट खूप जास्त प्रॉमिनंट आहे. म्हणजे स्टेट रिलेटेड जर केस लॉज तुम्ही बघायला घेतल्यात, सेंटर आणि स्टेट रिलेटेड इश्यूज असं जर तुम्ही बघायला गेलात, तर त्यामध्ये बेसिकली सेंटर स्टेट रिलेटेड इश्यूज आणि स्टेट म्हणजे 2 स्टेट सुद्धा एकमेकांसोबत भांडतायत. कशाच्या संदर्भानं भांडतायत, तर वॉटर डिस्प्यूट आहे. रिसोर्सेस, बेसिकली जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं अलोकेशन असेल, किंवा काही जे आपल्याला काही ठिकाणं आपल्याला अशी दिसतात की जिथे खूप जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण काही ठिकाणी त्या नाही पोचत आहेत. मग काय होतं, त्याच्यामुळे काय तयार होतं, एक दरी तयार होते, एक काय कशा पद्धतीची भावना लोकांमध्ये तयार होते. इट्स लाईक की आम्हाला मिळत नाहीये आणि मग त्यामुळे आम्ही मागास राहतोय वगैरे. ह्या ज्या काही गोष्टी असतात, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस अँड शेअर्सच्या रिलेटेड, डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रँट्स इन एड, इंटरस्टेट डिस्प्यूट ऑन रिसोर्सेस. सो हे सगळं आपल्याला यामध्ये बघायचं आहे. वॉटर डिस्प्यूट हे मी एक एक्झाम्पल दिलं, असे मल्टिपल आपल्याला चॅलेंजेस बघायचे आहेत फेडरलिझमच्या कंटेक्स्टमध्ये. आता सेंटरची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इंटरनल डिस्टर्बन्स विदिन स्टेट. आपल्याला माहिती आहे 3 प्रकारच्या इमर्जन्सी असतात, नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि फायनान्शियल इमर्जन्सी. आता यातली जी मधली स्टेट इमर्जन्सी आहे त्यामध्ये सेंटरकडे काही पॉवर्स आहेत. काय पॉवर्स आहेत सेंटरकडे, 356 मध्ये जर स्टेटमध्ये जी कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी आहे किंवा जे कॉन्स्टिट्यूशन फॉलो केलं गेलं पाहिजे
ते जर त्याच्यामध्ये जर डिस्टर्बन्स आला असेल किंवा स्टेटमध्ये कॉन्स्टिट्यूशनला धरून व्यवहार होत नसेल तर गव्हर्नर जो स्टेटचा एजंट असतो, राईट, स्टेटने अपॉइंट केलेला असतो गव्हर्नर. सो गव्हर्नर सेंटरने अपॉइंट केलेला असतो गव्हर्नर. सो गव्हर्नर सेंटरला काय करणार, रिपोर्टिंग करणार की या स्टेटमध्ये, या पर्टिक्युलर स्टेटमध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशन फॉलो केलं जात नाहीये. त्यामुळे इथे स्टेट इमर्जन्सी लागू करण्याच्या संदर्भामध्ये ते काय करणार, निर्णय घेतला जाणार. सो ही सेंटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्टेटवरती काय करायचंय, बेसिकली लक्ष ठेवायचं आहे. इंडियाचं जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा इंडियाचं जे काही स्ट्रक्चर आहे ते फेडरल नाहीये, वेअरॅज इट इज अ क्वाझी फेडरल. ओके, केसी वेअरनी ही टर्म दिली आहे, क्वाझी फेडरल आहे. आता क्वाझी फेडरल म्हणजे काय, तर इथे जे सेंटर आहे त्याच्याकडे थोडं जास्त पॉवर आहे. सेंटर इंडियाचं जे काही गव्हर्नन्स आहे किंवा इंडियाचं जे काही पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे ते स्ट्रॉंग सेंटर बरोबर येतं. स्टेटकडे थोडं लिमिटेड पॉवर्स आहेत. नॅशनल इम्पॉर्टन्सचा मॅटर होऊ द्या किंवा मिलिटरी रिलेटेड काही गोष्टी झाल्या, त्यानंतर अनेक जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यावरती निर्णय हे सेंट्रल लेवलला घेतले जातात. त्यामुळे इंडियामध्ये प्रॉपर फेडरलिझम म्हणजे दोन्हीकडे इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स वगैरे नाही आहे. इथे सेंटर काय आहे, स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आपण या सगळ्या सिस्टीमला, या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हणतो, क्वाझी फेडरल असं म्हणतो. हां, आणि तुम्ही जर 3 लिस्ट पाहिल्यात, 7th शेड्यूल 3 लिस्ट पाहिल्यात, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट. तुम्हाला एक लक्षात येईल की स्टेट लिस्ट म्हणजे स्टेट लिस्टमध्ये ज्या काही पॉवर्स आहेत लॉ मेकिंगच्या त्या सुद्धा थोड्या आपल्याला कमी दिसतात, वेअरॅज युनियन लिस्टमध्ये त्या जास्त आहेत. ओके, रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेथ बिटवीन स्टेट, सेंटर अँड स्टेट. सो ह्या सगळ्या फेडरल रिलेशन्स बद्दल सुद्धा आपण इथे डिस्कशन करणार आहोत. स्पेशल स्टेटस ऑफ सर्टन स्टेट, काही ट्रायबल एरियाजला, शेड्यूल एरियाजला आपण काय दिलेलं आहे, स्पेशल स्टेटस दिलेला आहे. तिथे काही लँड घेता येत नाही, लँड विकत घेता येत नाही तर कोणत्या व्यक्तींना, किंवा काही नॅचरल रिसोर्सेस त्यांचं काहीतरी स्टेटस आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. त्यांची जी काही आयडेंटिटी आहे, डिस्टिंक्ट आयडेंटिटी आहे, त्याला मेंटेन करायचं आहे, म्हणून हे स्पेशल स्टेटस दिलेलं आहे. कोणते स्टेटस असणार आहेत सगळ्या गोष्टी आपण या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर डायरेक्शन ऑफ द सेंटर टू स्टेट अंडर आर्टिकल 356 अँड 365 हे सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो हे मॉड्यूल बेसिकली फेडरलिझमच्या रिलेटेड आहे. आणि सेकंड पॉईंट याचा आहे स्टेट नीड फॉर वाईडनिंग द डेफिनेशन इन द वेक ऑफ लिबरलायझेशन. बघा, स्टेटची डेफिनेशन आर्टिकल 12 डोळ्यासमोर आलं पाहिजे. आर्टिकल 12 मध्ये काय आहे, स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. लोकल ऑथॉरिटीज, अदर ऑथॉरिटीज. आता आपण तुम्हाला जर अंडर ग्रॅज्युएट कोर्समधलं आठवत असेल तर एक गोष्ट लक्षात येईल की ज्या लोकल ऑथॉरिटीज असतात त्या क्लिअर असतात, पण अदर ऑथॉरिटीजचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा त्या अदर ऑथॉरिटीजचं इंटरप्रिटेशन जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की ज्युडिशियरीने खूप जास्त यावरती इंटरप्रिटेशन आपलं मत दिलेलं आहे. सो खूप सारे केस लॉज याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. अगदी शांताबाई वर्सेस स्टेट ऑफ मद्रास पासून ते अगदी आत्तापर्यंत SRM रिलेटेड केस, म्हणजे युनिव्हर्सिटी ही स्टेट आहे की नाही. आधी जिथे कोर्ट म्हणत होतं की नो युनिव्हर्सिटी केस नाही आहे, ते आत्ता असं कन्क्लुजन कोर्ट देत आहे किंवा असं जजमेंट कोर्ट देत आहे की येस, युनिव्हर्सिटीज आर ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ द स्टेट और युनिव्हर्सिटीज आर स्टेट. ओके, सो स्टेटच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा काय इन्क्लुडेड आहेत, युनिव्हर्सिटीज इन्क्लुडेड आहेत, असं इंटरप्रिटेशन कोर्ट आपल्याला देत आहे. सो ही जो फ्लो आहे, ही जी क्रोनॉलॉजी आहे, ही प्रॉपर क्रोनॉलॉजी आपण बघणार आहोत. त्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट जजमेंट RD शेट्टी वर्सेस एअरपोर्ट ऑथॉरिटीचं. RD शेट्टीमध्ये इन्स्ट्रुमेंटॅलिटी ऑफ स्टेट म्हणजे कोणाला स्टेट म्हणायचं याबद्दलचं प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स आपल्याला मिळतात. सो त्या RD शेट्टीवाला जे जजमेंट आहे ते सुद्धा इथे खूप जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहे. सो नीड फॉर वाईडनिंग द डेफिनेशन इन द वेक ऑफ लिबरलायझेशन. अजून वाईड करण्याची गरज आहे का?
लिबरलायझेशन काय आहे बघा, LPG रिफॉर्म्स बद्दल तुम्ही सर्वजण अवेअर असाल. LPG रिफॉर्म्स 1991 नंतर झाले इंडियामध्ये. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशनमध्ये जग खेळं झालं, बाहेरच्या इंडस्ट्रीज, मल्टीनॅशनल कंपनीज भारतामध्ये आले, आपण बघतोय सगळ्या बाजूने. लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन याचा असा परिणाम झालाय, लिबरलायझेशनमध्ये सगळ्या गोष्टी स्टेटच्या कंट्रोलमधून आता थोड्या थोड्या बाजूला व्हायला लागल्यात. प्रायव्हेटायझेशनमुळे प्रायव्हेट एंटिटीजना स्टेट वेलकम करत आहे आणि हे वेलकम फक्त आता काही कमर्शियल डोमेन्स पुरतं मर्यादित न राहता हेल्थ, एज्युकेशन, सॅनिटेशन सगळ्या ॲस्पेक्टनी ते खूप जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे. ओके, सो जर LPG रिफॉर्म्स नंतर, लिबरलायझेशन नंतर बेसिकली जेव्हा गव्हर्नमेंट थोडं लिबरल अप्रोच ठेवतंय की हां सगळ्याच गोष्टी सरकार डोक्यावर घेऊ शकत नाही, त्या आम्हाला इतर एंटिटीजना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देणं भाग आहे, असं जेव्हा सरकार म्हणतंय, तर तेव्हा बघा हेल्थचे प्रश्न, एज्युकेशनचे प्रश्न, हे हेल्थ एज्युकेशनवरती जेव्हा निर्णय घेतले जाणार आहेत तेव्हा ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ना, एक इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्ही प्रायव्हेट एंटिटीजकडे देताय, तर मग ते सगळ्यांना परवडत नाही, मग त्याच्यातनं वाद होणार. त्यांनी जर राईट्स इन्फ्रिंज केल्या तर स्टेटची डेफिनेशन का इम्पॉर्टंट ठरते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. फंडामेंटल राईट्स पार्ट 3चं व्हायोलेशन झालं तर स्टेटच्या अगेन्स्ट आपल्याला रेमेडी मिळते, त्यामुळे स्टेटची डेफिनेशन क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जर हे व्हायोलेशन कुठल्या तरी थर्ड पार्टीने केलं, लिबरलायझेशनमुळे, प्रायव्हेटायझेशनमुळे समोर येऊन आपलं एज्युकेशन रिलेटेड, हेल्थ रिलेटेड काम करणाऱ्या जर वेगळ्याच व्यक्तीनं केलं तर तिला आपण कोर्टामध्ये तिच्या विरोधात रीट दाखल करू शकतो का, आर्टिकल 32 अंडर जाऊ शकतो का. सो ह्या सगळ्याच्या रिलेटेड एक वायडर अप्रोच गरजेचा आहे. सो हे आपल्याला कशामुळे कळत आहे, हे वायडर अप्रोच गरजेचा आहे. सो डेफिनेशन ऑफ स्टेट वाढवायला हवी का वगैरे वेक ऑफ लिबरलायझेशनमध्ये ते इम्पॉर्टंट आहे का, हे सगळं आपण या पॉईंटमध्ये बेसिकली बघणार आहोत मॉड्यूल 1च्या. आता मॉड्यूल 2 कडे जाऊयात. मॉड्यूल 2 काय आहे बघा, राईट टू इक्वॅलिटी, प्रायव्हेटायझेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन अफर्मेटिव्ह ॲक्शन्स. आता बघा राईट टू इक्वॅलिटी, यू आर ऑल अवेअर आर्टिकल 14 टू आर्टिकल 18. ओके, इक्वॅलिटीच्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. 14 मध्ये काय आहे, राईट टू इक्वॅलिटी, मग इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला तिथे क्लिअर होतात. त्यानंतर आर्टिकल 15 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. त्यानंतर 16 आहे पब्लिक एम्प्लॉयमेंट इक्वॅलिटी, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. 17 अबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी अँड 18 अबॉल्युशन ऑफ टायटल्स. सो हे इक्वॅलिटी रिलेटेड ह्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर हे प्रायव्हेटायझेशन, जे मी वरती सांगितलं, प्रायव्हेटायझेशन जे झालंय त्याचा काय इम्पॅक्ट पडलाय अफर्मेटिव्ह ॲक्शन्सवरती. आता अफर्मेटिव्ह ॲक्शन्स काय असतात बघा, आपल्याला माहिती आहे सोसायटीमध्ये खूप जास्त डिस्क्रिमिनेशन आहे. जर सोसायटीमध्ये इतकं सगळं डिस्क्रिमिनेशन आहे आणि एका दिवशी आपण जागे होतो, 1950 मध्ये आपण असं म्हणतो की आता सगळेच जण इक्वल आहेत, तर हे जस्टिफाय करू शकतो का आपण, नाही करू शकत. का, कारण प्रत्येक जण समान पोझिशनलाच नाही आहे, मग त्यांनी समान पोझिशनला येणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे अफर्मेटिव्ह ॲक्शन्स असतात. बेस्ट एक्झाम्पल ह्याचं आहे रिझर्वेशन्स. रिझर्वेशन्स आहेत पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये, रिझर्वेशन्स आहेत आर्टिकल 16 अंडर आपल्याला ते दिसून येत आहे. वुमन्सला काही स्पेशल स्टेटस दिला जातो, चाइल्ड रिलेटेड काही गोष्टी असतात. या सगळ्यांना का आपण थोडंसं काय करतो की पुढे येण्यासाठी भाग पाडतो किंवा रिझर्वेशन्स देतो. तर हे सगळे जे घटक आहेत ते अफेक्टेड आहेत आपल्या सोसायटल जे काही नॉर्म्स होते, सोसायटल ज्या काही कुप्रथा आपल्याला म्हणता येतील, चुकीच्या गोष्टी म्हणता येतील, त्यामुळे. सो त्यांच्यासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन्स गरजेच्या असतात. पण बघा आता प्रायव्हेटायझेशन झालं आहे, आता सगळीकडे प्रायव्हेट एंटिटीज आहेत.
पब्लिक एम्प्लॉयमेंटबद्दल आपण जे बोलतोय ते गव्हर्नमेंट जॉब्सबद्दल बोलतोय. मग जर प्रायव्हेट एंटिटी तुमचे एज्युकेशन, हेल्थ, सॅनिटेशन सगळ्या गोष्टींबद्दल निर्णय घेणार असेल तर मग अफर्मेटिव्ह ॲक्शन्सचं काय? मग तिथे ते रिझर्वेशन्स देत नाहीत ना. आपण म्हणतो ना की सगळं प्रायव्हेट म्हणजे काही सगळं प्रायव्हेट होतंय हे जे आपल्याला दिसतंय आजूबाजूला, तर त्यामध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन्स कुठे जाणार किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शन्सचं काय होणार? सो हे जे चॅलेंज आहे या चॅलेंजवरती आपण या मॉड्यूलमध्ये डिस्कस करणार आहोत. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन सेम, की काय इम्पॅक्ट होतो ह्या न्यू एरामध्ये, नवीन चॅलेंजेस काय आहेत कॉन्स्टिट्युशनल लॉच्या समोरचे वुमनच्या कंटेक्समध्ये आपण बघणार आहोत. फ्रीडम ऑफ प्रेस अँड चॅलेंजेस ऑफ न्यू सायंटिफिक डेव्हलपमेंट. फ्रीडम ऑफ प्रेस कशामध्ये येतं? आर्टिकल 19(1). आर्टिकल 19(1) मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे आणि त्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये फ्रीडम ऑफ प्रेस सुद्धा इन्क्लुडेड आहे. चॅलेंजेस ऑफ न्यू सायंटिफिक डेव्हलपमेंट, नवीन ज्या काही सायंटिफिक डेव्हलपमेंट आहेत त्यांच्या त्या रिलेटेड, म्हणजे जे नवीन नवीन गोष्टी येतात, ब्रॉडकास्टिंग असेल, हे यूट्यूब किंवा आपण जे वेगवेगळे जे काही प्लॅटफॉर्म्स बघतोय, मग त्याचा हे जे चॅलेंजेस नवीन तयार झालेत मग त्यातलं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन काय कसं इम्पॅक्ट करणार ह्या रिलेटेड आपण राईट टू ब्रॉडकास्ट अँड टेलिकास्ट, राईट टू स्ट्राईक, बंद, म्हणजे जे काही स्ट्राईक रिलेटेड वगैरे जे काही राईट्स आहेत तर त्या ॲस्पेक्टमध्ये आपण मॉड्यूल 2 मध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपलं जे मॉड्यूल 3 आहे ते कशाच्या रिलेटेड आहे बघा. मॉड्यूल 3 आहे इमर्जिंग रिजिम ऑफ न्यू राईट्स अँड रेमेडीज. आता ज्या नवीन राईट्स, नवीन रेमेडीज आपल्या समोर येत आहेत तर त्या रिलेटेड हे फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल ड्युटीज, हे सगळं काय ह्याचं इंटरप्रिटेशन आहे ते बेसिकली आपण या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे फंडामेंटल ड्युटीज 42nd अमेंडमेंटनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय झालेले आहेत, इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा याला म्हणतात. सो फंडामेंटल ड्युटीज नंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करून समोर आल्या आणि त्यानंतर फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आता फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या इम्प्लिमेंटेशनच्या रिलेटेड सुद्धा खूप जास्त आपल्याला चॅलेंजेस दिसून येतात. असे सुद्धा आपल्याकडे ज्युडिशियल इंटरप्रिटेशन्स आहेत की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला इम्प्लिमेंट करण्यासाठी म्हणून फंडामेंटल राईट्सचं इन्फ्रिजमेंट करता येऊ शकतं का? ओके, सो हे सगळे गोष्टी आपण बघणार आहोत. आणि बेसिकली काय आहे बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल राईट्स यातलं जर रिलेशनशिप आपण बघायला गेलो तर आपल्याला एक लक्षात येईल की जोपर्यंत राईट टू एज्युकेशन हे गव्हर्नमेंटला परवडत नव्हतं. म्हणजे बेसिकली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत की जोपर्यंत गव्हर्नमेंटची कॅपॅसिटी नाही आहे हे सगळं प्रोव्हाइड करण्याची, गव्हर्नमेंटची इच्छा खूप आहे हे सगळं प्रोव्हाइड करायची, जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे. सो ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत 4 मध्ये, पार्ट 4 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हाइड करायची खूप इच्छा आहे पण गव्हर्नमेंटकडे रिसोर्सेस नाही आहेत. जे राईट टू एज्युकेशनच्या रिलेटेड आपल्याला बघायला मिळतं की राईट टू एज्युकेशन आधी कशामध्ये होतं, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल होतं. बट जेव्हा गव्हर्नमेंटला वाटलं की 14 इयरपर्यंत तरी आपण फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन देऊ शकतो तेव्हा ते फंडामेंटल राईट्स बनला. आर्टिकल 21A मध्ये आपण ते बघतो. आर्टिकल 21 अंडर आपल्याला काय मिळतं आहे, राईट टू एज्युकेशन सुद्धा मिळतं. कंपल्सेशन, ज्युरिस्प्रुडन्स, राईट टू एज्युकेशन, हेच आपण जे आता डिस्कस केलं आपण ह्या मॉड्यूलमध्ये एकदम थरोली डीपली बघणार आहोत. कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन अँड इट्स इम्पॅक्ट. कमर्शियलायझेशन होतं एज्युकेशनचं खूप जास्त. ह्या बघा, ह्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघत असणार आहात. सगळेच बघतात, सगळ्यांना त्याच्याबद्दल काहीतरी मतं असतात. प्रॉब्लेम इथं येतो LLM स्टुडंटच्या कंटेक्स्टमध्ये मी बोलते की आपल्याला ते मांडता येत नाही कारण आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये हे सगळं पाहिलं आहे, आपण केस लॉ सुद्धा अभ्यासल्या, पण आता आपल्याला पेपरमध्ये ते प्रेझेंट करता येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कॅपिटलायझेशन ऑफ एज्युकेशन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी के जीमधलं जे काही मूल आहे त्याची सुद्धा भरमसाठ वाढलेली फीज आपण बघतोय. लाख 1.5 लाख रुपये फी आहे. सो
या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हे कमर्शियलायझेशन होतं आहे, एज्युकेशनमध्ये प्रायव्हेट सेक्टर्स खूप डॉमिनेंट होत आहेत, हे आपल्याला सगळं माहिती आहे. त्याचा इम्पॅक्ट काय होतोय हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. फक्त आपल्याला ते कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या परिभाषेमध्ये मांडता यायला हवं. सो त्यासाठी आपण लेक्चर घेणार. सो ब्रेन ड्रेन बाय फॉरेन एज्युकेशन मार्केट. ब्रेन ड्रेन होत आहे इंडियामध्ये. ब्रेन ड्रेन काय कॉन्सेप्ट आहे? इंडियामध्ये लोक शिकतायत आणि बाहेर जाऊन काय करतायत? जॉब्स करतायत. तिथलं लाईफस्टाईल त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे, तिथलं जे मार्केट त्यांना काय देत आहे? अपॉर्च्युनिटीज देत आहे. बेसिकली त्या इंडियामध्ये अवेलेबल होत नाही आहेत किंवा काय अजून वेगवेगळ्या समस्या आहेत. सो ह्या सगळे हे जे चॅलेंजेस आहेत ना, सो ह्या चॅलेंजेसवरती आपण या मॉड्यूल 3 मधल्या पॉईंट 6 वरती बोलणार आहोत. त्यानंतर आपला पॉईंट 7 आहे राईट ऑफ मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड स्टेट कंट्रोल. पार्ट 3 मध्ये 29 आणि 30 आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला माहिती आहे लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटीजना काय मिळत आहे? एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ते त्यांची एस्टॅब्लिश करू शकतात. ओके. सो राईट्स, बेसिकली जे काही राईट्स आहेत मायनॉरिटीजचे आणि त्या रिलेटेड काही जे काही प्रॉब्लेम्स येतात. आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये धार्मिक ज्या काही हे असतात, रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स असतात, त्या इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या की नाही द्यायच्या या रिलेटेड जजमेंट्स आहेत. आणि हे सगळे जजमेंट्स, या सगळ्या हे जे काही आपल्याला जे काही चॅलेंजेस वाटत आहेत त्या सगळ्या चॅलेंजेसवरती आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आहे सेक्युलरिझम अँड रिलिजियस फॅन्टिसिझम. ओके. रिलिजियस फॅन्टासिझम ही काय कॉन्सेप्ट आहे? बघा, माझाच धर्म एकदम भारी, म्हणजे मला जे वाटतं किंवा माझी जी काही रिलिजियस फेथ आहे ती सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि बाकी मी कुणाला काही मानणार नाही. सो ही जी काही कॉन्सेप्ट आहे आणि हे आजकाल वाढतंय का? हे चॅलेंज म्हणून आपल्या समोर जास्त समोर येत आहे का? प्रिडॉमिनेंटली आपल्या समोर येत आहे का? बेसिकली परत आपल्याला मागच्या मॉड्यूलमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. इंटर रिलेट करता आलं पाहिजे, आपल्याला दोन्ही गोष्टींना मांडता आलं पाहिजे. बेसिकली आधीच्या मॉड्यूलमधले पॉईंट दुसऱ्या मॉड्यूलमध्ये वापरायचेच नाहीत असं नाही. हे सगळं काय आहे? एकमेकाला कनेक्टेड आहे. सो रिलिजियस फॅन्टासिझम ही अशी कन्सेप्ट आहे आणि मग ते आपण बघूया. सेक्युलरिझम, SR बोमई, सेक्युलरिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतं. मग ह्या ज्या काही केस लॉज आहेत त्या केस लॉज आपण बघूयात. सेक्युलरिझम कसं इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये इम्पॉर्टंट आहे, कसं रोल प्ले करतं, हे सगळं आपण या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. मॉड्यूलच्या 8 पॉईंटमध्ये बघणार आहोत. आता 4th मॉड्यूल काय आहे बघा. आपलं हे लास्ट मॉड्यूल आहे. यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर, स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम अँड ज्युडिशियल रिस्ट्रेंट, PI. ओके. सेपरेशन ऑफ पॉवर काय आहे? लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल. लेजिस्लेचरकडे काही पॉवर्स आहेत लॉ मेकिंगच्या. ओके. लेजिस्लेचर काय काम करतं? लॉ मेकिंग करतं. एक्झिक्युटिव्ह काय करतं? जो लॉ लेजिस्लेचरनं बनवला आहे त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं. आणि ज्युडिशरी काय करते? ज्युडिशरी त्या लॉला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. ओके. हे त्यांचे फंक्शन्स आहेत. म्हणजे जर कुणावर, बेसिकली आपण काय म्हणतो, जर कुणावर अन्याय झाला कोर्टाचा, मग तिथे ज्युडिशरी आहे आणि मग ती ज्युडिशरी काय करणार आहे? तो डिस्प्यूट सॉल्व्ह करणार आहे. हे फंक्शन्स आहेत, हे सेपरेशन ऑफ पॉवर आहेत. पण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर्स नाही आहेत. US मध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर्स आपल्याला दिसून येतात. युनायटेड स्टेट्समध्ये लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्हच्या गोष्टींमध्ये पडत नाही, एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरीच्या कंटेक्स्टमध्ये पडत नाही, ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर कोणाच्याच गोष्टींमध्ये पडत नाही. US कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 1, आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 हे जर तिन्ही आपण बघितलं तर आपल्याला एक स्ट्रिक्ट सेपरेशन लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी हे आपल्याला बघायला मिळतं. ओके. पण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये तसं नाही आहे. स्ट्रेसेस आणि स्ट्रेन येतोय. ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम सुद्धा इथे वाढतंय. तर ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम काय असतं? ज्युडिशरी स्वतःहून ॲक्टिव्ह होऊन काही गोष्टी करायला लागते. काही लॉ मेकिंग प्रोसेसमध्ये सुद्धा ते इन्व्हॉल्ड होते, काही रूल्स देते, काही ॲक्ट्स देते. ओके. ज्युडिशियल रिस्ट्रेंट, PI, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. बघा, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये कोणती एक पार्टी तिथे अशी गेलेली नसते, आपल्याला माहिती आहे.
पब्लिकच्या इंटरेस्टसाठी ती जी काही पिटिशन असते ती आपल्या समोर आलेली असते. पब्लिक ॲट लार्जला म्हणजे तो एक डिसिजन झाला तर खूप लोकांचं भलं होणार असतं. सो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन. तर ज्युडिशरीचं इंडिपेंडन्स इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आहे की जे अपॉइंटमेंट आणि जजेस ट्रान्सफर अँड रिमूव्हल ऑफ जजेसचं रिमूव्हल ही फार सोपी गोष्ट नाही आहे, पण तरीसुद्धा त्यामध्ये बरेच चॅलेंजेस आपल्याला दिसतात. ओके, NAJC नॅशनल NJSC ज्युडिशियल अपॉइंटमेंटची जी काही कमिशन होतं, सो ते कमिशन त्या कमिशनला आता आपण बाजूला केले किंवा ते कमिशन आता जजेसचे ट्रान्सफर रिलेटेड गोष्टी करत नाही. रिमूव्हल ऑफ जजेस अँड ट्रान्सफर अँड रिमूव्हल ऑफ जजेस ही गोष्ट करत नाही. आता ह्या रिलेटेड फर्स्ट जज, सेकंड जज, थर्ड जज केस आहेत अशा. ओके, सो त्या केसेस आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. अकाउंटेबिलिटी, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. आता ह्या अकाउंटेबिलिटी रिलेटेड एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये अकाउंटेबिलिटीच्या रिलेटेड जे काही चॅलेंजेस आहेत, ट्रिब्युनल्स आहेत, ट्रिब्युनल्स रिलेटेड ज्या काही केसेस आहेत ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. आता ट्रिब्युनल्समध्ये काहीतरी डिसिजन होतो, मग तो डिसिजन जर चॅलेंज करायचा असेल तर हायकोर्टात जाता येतं का, सुप्रीम कोर्टात जाता येतं का, सो हे आपण यामध्ये बघणार आहोत. सो बेसिकली हे सेपरेशन ऑफ पॉवर्स रिलेटेड आपलं मॉड्यूल सगळ्यात आहे. आणि डेमोक्रॅटिक प्रोसेस. आता बघा, नेक्सेस ऑफ पॉलिटिक्स विथ क्रिमिनल्स अँड द बिझनेस. इलेक्शन कमिशनचं काय आता सध्या स्टेटस आहे आपण बघतो. इलेक्शन कमिशन खूप जास्त वादात असलेलं आपल्याला दिसून येतं. न्यूज आपण जर अवेअर असू तर आपल्याला माहिती आहे की काहीतरी नवीन चॅलेंजेस, काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला समोर येते. मग इलेक्शन कमिशनकडे नक्की पॉवर काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे, आणि मग ते आता सध्याची कंटेम्पररी पोझिशन काय आहे, चॅलेंज काय आहे ते आपण बघणार आहोत. इलेक्टोरल रिफॉर्म्सबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर जे स्टॅबिलिटी, ड्युरेबिलिटी, करप्ट प्रॅक्टिस गव्हर्नमेंटमध्ये होते, मग त्या रिलेटेड बेसिकली डेमोक्रेसीला काय हॅम्पर करणाऱ्या गोष्टी आहेत. डेमोक्रेसी सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे इंडियाचं. ओके, इथे डेमोक्रॅटिक प्रोसेसवरती आपला भर आहे. ग्रासरूट डेमोक्रेसीवरती आपण बोलणार आहोत. ग्रासरूट डेमोक्रेसी काय आहे? गांधीयन कन्सेप्ट आहे बेसिकली. अंत्योदय, ह्या अंत्योदयबद्दल तुम्ही ऐकलं असेल की जो सर्वात खालचा घटक आहे ग्रासरूट. आता ह्याच्यावरती रिलेटेड पंचायत राज सिस्टीम आपल्याकडे आहे. ओके, 1992 पासून. तर ग्रासरूट जी काही डेमोक्रेसी आहे, सर्वात लोकल लेवलला जाऊन लोकांना त्यांचे निर्णय घेता येणं, म्हणून पंचायत राज सिस्टीम आपल्या समोर आली आहे. त्यामुळे गांधीयन फिलॉसॉफीवरती बेस्ड अशी ही ग्रासरूट डेमोक्रेसी असणार. सो बेसिकली सगळ्या डेमोक्रॅटिक प्रोसेसबद्दल आपण बोलणार. आता इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधल्या आपण जवळजवळ सर्व गोष्टींवरती इथे मॉड्यूलमध्ये थोडंसं मेन्शन पाहतो. त्यामुळे बेसिकली इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फंडामेंटल्स आपले क्लिअर असणं फार जास्त गरजेचं आहे. त्यातून फंडामेंटल राईट्स पार्ट 3, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पार्ट 4, इलेक्शन रिलेटेड गोष्टी, त्यानंतर इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्स आणि डेमोक्रॅटिक प्रोसेस म्हणजे पंचायत राज सिस्टीम असेल, आणि हे बाकी सगळ्या डेमोक्रेसीला ज्या काही पूरक पोषक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जसं शिकवत जाईल तसं त्या कॉन्सेप्ट अजून जास्त तुम्हाला समजत जातील आणि आपले हे 4ही मॉड्यूल्स अशा पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत. आता ह्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात तर ते प्रश्न आपण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघूया आणि मग त्यातून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात. ओके, सो 2025चा अगदी मागच्याच वर्षीचा हा पेपर आपल्या समोर आहे. ओके, काय आहे बघा. पहिला प्रश्न, डिस्कस द इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट. आपण पहिल्याच मॉड्यूलमध्ये दुसरा पॉईंट बघितला होता. ओके, अंडर आर्टिकल 12 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हाऊ हॅज द ज्युडिशरी शेप इट्स स्कोप थ्रू क्रिटिकल जजमेंट्स.
बेसिकली काय आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट विचारलंय, आर्टिकल 12 बद्दल बोलायचं, लोकल ऑथॉरिटीज, अदर ऑथॉरिटीज व्यवस्थित एक्सप्लेन करायच्या, आणि इथे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जे काही इंटरप्रिटेशन आहे हा पहिला पॉईंट आहे बघा आपल्या क्वेश्चनचा. आणि त्यानंतरचा दुसरा पॉईंट काय आहे, हाऊ हॅज ज्युडिशरी शेप इट्स स्कोप थ्रू क्रिटिकल जजमेंट्स. आणि आपल्याला इथे आता जजमेंट्स द्यायचे आहेत. फक्त जजमेंट लिहून सोडायचं नाही आहे, तर ते क्रिटिकली आपल्याला हे सगळे जे काही क्रिटिकल जजमेंट्स आहेत त्यांना व्यवस्थित डिस्कस करता आलं पाहिजे स्टेटच्या कंटेक्स्टमध्ये. आपला सिलेबसमधला पॉईंट काय होता, वायडेन द स्कोप. ओके, कसं स्कोप वाईड करणं ही गरज झालेली आहे. चॅलेंज काय आहे, स्टेटचं जे काही इंटरप्रिटेशन आहे ते नॅरो असणं हे चॅलेंज आहे, कारण प्रायव्हेटायझेशन वाढलंय, लिबरलायझेशन वाढलंय आणि ह्या सगळ्या कंटेक्स्टमध्ये. सो हे चॅलेंज सुद्धा तुम्हाला इथे ह्या क्वेश्चनमध्ये मांडता यायला हवं आहे. बघा, डिस्कस आहे, ॲनलाइज आहे, क्रिटिकली एक्झामाइन आहे, ह्या टर्म्स सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत आणि आन्सर लिहायचा आहे इंट्रोडक्शनपासून कन्क्लुजनपर्यंत व्यवस्थित. ओके, आपण जेव्हा हे मॉड्यूल्स पूर्ण करू त्याच्यानंतर या क्वेश्चन्सकडे बघण्याचा आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा अजून वाढेल. ओके, ॲनलाइज द स्कोप ऑफ द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. हे कुठे बघितलं होतं आपण, प्रेस रिलेटेड होतं. राईट टू प्रेस रिलीज आणि या सगळ्या ब्रॉडकास्टिंग वगैरे रिलेटेड हे जे काही नवीन गोष्टी आपल्या समोर येत आहेत तर त्यातून तयार झालेल्या चॅलेंज रिलेटेड एक सिलेबसमधला आपला पॉईंट आहे. आय गेस सेकंड मॉड्यूलमधला हा पॉईंट आहे. सो यावरती क्वेश्चन आला आहे, ग्रँटेड अंडर आर्टिकल 19(1)A ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हाऊ हॅज द सुप्रीम कोर्ट डिफाईन इट्स एक्सटेंड अँड इम्पोज नेसेसरी रिस्ट्रिक्शन्स. सुप्रीम कोर्टानं कसं ह्याचा सगळा एक्सटेंड आणि इम्पोज नेसेसरी रिस्ट्रिक्शन कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत हे सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वेरियस जजमेंट्समधून आपल्याला समजतं की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे काही बोलण्याचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे का आपल्याला, नाही. सो हे सगळं आपल्याला इंट्रोडक्शनपासून अगेन कन्क्लुजनपर्यंत मांडायचं आहे. सोपा क्वेश्चन आहे. पहिल्या मॉड्यूलमधला पहिला क्वेश्चन होता, दुसऱ्या मॉड्यूलमध्ये दुसरा क्वेश्चन आहे. ओके, दुसऱ्या मॉड्यूलमध्ये दुसरा क्वेश्चन आहे. आता बघा, क्रिटिकली एक्झामाइन द कन्सेप्ट ऑफ ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम इन इंडिया. ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम काय आहे ही कॉन्सेप्ट पहिली एक्सप्लेन करायची आणि मग त्याच्यानंतर ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन झाल्यानंतर क्रिटिकली एक्झामाइन करायची की इंडियामध्ये कशा पद्धतीने ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम वर्क करत आहे. काही जजमेंट्स द्यायचे की ह्या केसमध्ये ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आपल्याला दिसलं. विशाखा गाईडलाईन्स होत्या की ज्याच्यामध्ये एक कायदाच समोर आला ना नंतर आपल्या. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, कन्सेप्ट्स ज्युडिशियल ॲक्टिव्हिझममध्ये द्यायच्या आहेत. नंतर हाऊ डज इट डिफर फ्रॉम ज्युडिशियल ओव्हररीच, काय डिफरन्स आहे, हा दुसरा पॉईंट आहे आपला क्वेश्चनचा. हा ॲड्रेस करायचा. सपोर्ट युअर आन्सर विथ रिलेव्हंट केस लॉज, आणि केस लॉज सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रॉपर सेक्शन करून आपल्याला लिहायच्या आहे. त्यामुळे हे 3 पार्टमध्ये डिवाइड आहे बघा हा क्वेश्चन. अनेकदा असं केलं जातं की काहीतरी ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम दिसला शब्द की फक्त त्याच्यावरती आपण लिहून येतो. ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमच्या काही ज्या काही रँडम केसेस आपल्याला माहीत असतील त्या आपण लिहितो. बट आपल्याला हे जे काही पुढचे पॉईंट्स आहेत ते सुद्धा ॲड्रेस करायचे आहेत, तर हे लक्षात घ्या. ओके, आता पुढचा आपला क्वेश्चन बघूया. ओके, एक्झामाइन द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल. हे पण आपण आत्ताच डिस्कस केलं की काय आहे सिलेबसमध्ये कुठे आहे. आर्टिकल 14, 15 अँड 16 कन्सर्निंग इक्वॅलिटी. हाऊ हॅज दिस राईट्स contributed to legal empowerment of women in India. मॉड्यूल 2 आहे. काय आहे, एक्झामाइन कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स. आर्टिकल 14 विचारल्यानंतर इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, या दोन्ही कॉन्सेप्ट व्यवस्थित एक्सप्लेन करायचे आहेत. केस लॉजनी अजून जास्त त्याला जस्टिफाय करायचं आहे. त्यानंतर 15 आहे, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. हे जे 5ही टॉपिक्स आहेत, 5ही ज्या काही गोष्टी आहेत, रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, ह्या एक्सप्लेन करायच्या आहेत व्यवस्थित. आणि मग त्याच्यावरती आपल्याला काय डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही स्टेटला हे सांगायचं आहे. त्यानंतर 16 आहे, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. सो पब्लिक एम्प्लॉयमेंट काय आहे हे सगळं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिकली ह्या 3ही प्रोव्हिजन्स आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय आहे, आता फक्त पहिला पार्ट बघून पहिलं लिहून संपणार नाही आपलं उत्तर.
हा क्वेश्चनचा पार्ट ॲड्रेस केल्यानंतर पूर्ण होणार आहे. हाऊ हॅव दिस राईट्स कॉन्ट्रीब्युटेड टू लीगल एम्पॉवरमेंट ऑफ वुमन इन इंडिया. वुमनची लिगल एम्पॉवरमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टींनी काय रोल प्ले केला आहे. आधी ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट, इक्वॅलिटीच्या ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स एक्सप्लेन करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्पेसिफिकली वुमनच्या कंटेक्स्टमध्ये आपला आन्सर लिहायचं आहे. हा सेकंड पार्ट आहे आपल्या एकंदरीत क्वेश्चनचा आन्सरचा. ओके, त्यानंतर काय आहे, एक्झामाइन द रोल अँड फंक्शन ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन कंटेक्स्ट ऑफ इलेक्टोरल रिफॉर्म. आता जे चौथं मॉड्यूल आपण बघितलं होतं त्याच्यावरती आलेलं आहे रोल अँड फंक्शन ऑफ इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन कशा पद्धतीने काम करते, रोल लिहायचे, मग फंक्शन लिहायचं. कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स आधी क्लिअर असल्या पाहिजेत, त्या क्लिअर प्रोव्हिजन्स क्लिअरली लिहिल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर इलेक्टोरल रिफॉर्म्सवरती सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. आणि हाऊ डज इट्स इंडिपेंडन्स कॉन्ट्रीब्युटेड टू फ्री अँड फेअर इलेक्शन्स. आता ही जी काही इलेक्शन कमिशन ही जी काही बॉडी आहे ती इंडिपेंडेंट आहे. ओके, ती कुणालाही ती इंडिपेंडेंटली वर्क करते बेसिकली. कारण डेमोक्रेसीचा बेस काय असतो, डेमोक्रेटिक प्रोसेस असं आपलं मॉड्यूल होतं. डेमोक्रेसीचा बेस काय असतो, फ्री अँड फेअर इलेक्शन्स. सो हे लक्षात घ्यायचं आणि हा क्वेश्चन आपल्याला त्या पद्धतीने ॲड्रेस करायचा आहे. त्यानंतर द स्टेट कॅन हॅव, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, स्टेट कॅन हॅव नो रिलिजन ऑफ इट्स ओन बट इट ट्रीट्स ऑल रिलिजन्स इक्वली. स्टेटचा स्वतःचा असा काही धर्म असणार नाही, पण सगळ्या रिलिजन्सला स्टेट कसं ट्रीट करेल, इक्वली. हेच इंडियन सेक्युलरिझमचं बेस आहे. ओके, काही कंट्रीजमध्ये, अदर कंट्रीजमध्ये सेक्युलरिझम म्हणजे स्टेटनी पूर्णपणे रिलिजनला डिनाय करणं असं होतं, पण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये स्टेट रिकॉग्नाइज करतंय प्रत्येकाचा रिलिजन आणि त्यांना सगळ्यांना इक्वली ट्रीट करत आहे. सो ही कॉन्सेप्ट आहे. आणि त्यावरती त्यांनी काय क्वेश्चन विचारलाय, क्रिटिकली एक्झामाइन दिस स्टेटमेंट इन लाईट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. सो आर्टिकल 25 पासून जे राईट टू रिलिजनच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये त्या सगळ्या तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. आणि मग स्टेट कॅन हॅव नो रिलिजन हे जे काही वाक्य आहे अँड इट्स ओन बट इट ट्रीट्स ऑल रिलिजन्स इक्वली, हे तुम्हाला काय करायचं, एक्झामाइन करायचं आहे की हो खरंच असं आहे का, हे सर बोमाईवाला जजमेंट असेल, हे काय म्हणतं, हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. हाऊ हॅव ज्युडिशरी इंटरप्रिटेड अँड अफेल्ड प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम. सो सेक्युलरिझमच्या रिलेटेड ज्या काही केस लॉज असतील त्या सगळ्या केस लॉज आपण आपल्या मॉड्यूलमध्ये तर बघणार आहोत, पण इथे तुम्हाला त्या मेन्शन करायच्या आहेत जर असा क्वेश्चन आला तर. 2025ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, राईट नोट ऑन, नोट्स येतात 4 दिलेले असतात, त्यातल्या 2 लिहायच्या आहेत. राईट ऑफ लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, लिंग्विस्टिक ज्या मायनॉरिटीज आहेत त्यांच्याकडे काय राईट्स आहेत, आपली लँग्वेज, रिलिजियस आणि लँग्वेज रिलेटेड असे काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. मायनॉरिटीजच्या कंटेक्स्टमध्ये राईट्स आहेत मायनॉरिटीजना. पार्ट 3 मध्ये सुद्धा हे सगळं मेन्शन करायचं आणि ही नोट लिहायची आहे. पंचायती राज, आपण जो सगळ्यात शेवटचा पॉईंट बघितला होता, ग्रासरूट लेवलला सगळं गव्हर्नन्स जायला हवं, तर त्यावरती बेस्ड हे विचारलेलं आहे. गांधीयन कन्सेप्ट आहे. सो हे सगळं मेन्शन करायचं. अंत्योदयबद्दल माहीत असेल ते लिहायचं. आणि मग पंचायत राजच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या, कोणती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट व्यवस्थित लिहायची आणि या राईट अ नोट या क्वेश्चनला जस्टिफाय करायचं. इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन एज्युकेशन आपण आत्ताच बघितलं की एज्युकेशन रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती काय होतं आहे, प्रायव्हेटायझेशनचा इम्पॅक्ट होतो. LPG रिफॉर्म नंतर आपल्याला ज्या काही गोष्टी समोर आल्यात तो त्या लिहायच्या. फीज स्ट्रक्चरपासून ते एज्युकेशनल प्रायव्हेट एज्युकेशनल ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्या समोर येणं आणि त्याचा इम्पॅक्ट होणं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. क्रिएशन ऑफ न्यू स्टेट, आर्टिकल 3 बद्दल बोलायचं. एक फेडरलिझम रिलेटेड ही कॉन्सेप्ट आहे की नवीन स्टेट क्रिएट होणार आहेत तर काही चॅलेंजेस असतात, रिसोर्सेसचं अलोकेशनच्या रिलेटेड काही चॅलेंजेस आहेत. नवीन स्टेट तयार होणं ही सुद्धा गरजेची बाब असते बऱ्याचदा ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून. सो हे सगळं आपण एकदा का आपण पूर्ण सिलेबस बघितला की हे सगळे क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त इझी वाटायला लागतील. आणि पेपर हा मोर ऑर लेस आधीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर्स व्यवस्थित बघून गेलात, हे टिपांचे जे काही प्रश्न असतात
शॉर्ट नोट्सचे ते सगळे एकत्र केलेत आणि ते प्रॅक्टिस केलेत, तरी तुमचा जो पुढचा या वर्षीचा जो काही पेपर असणार आहे तो सुद्धा खूप जास्त तुम्हाला सोपा जाईल, कारण या सगळ्या पॅटर्नवरती बेस्ड असतं. आणि आपल्याला इथे दिसते की सिलेबसच्या बाहेर काहीच नाही. सिलेबसच्या बाहेर काय, सिलेबसला वेगळं काहीतरी मोल्ड करून अजून काही प्रॉब्लेम वगैरे दिले असंही नाही आहे. सिम्पल क्वेश्चन्स आहेत. आपण जर सिनॉप्सिस प्रिपेअर करू शकत असू तर इंट्रोडक्शनपासून कन्क्लुजनपर्यंत, इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन व्यवस्थित आपल्याला आन्सर लिहिता येणार आहे. पेपर खूप सोपा जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर. आपण नेक्स्ट क्लासमध्ये काय करणार आहोत, मॉड्यूल 1 पासून स्टार्ट करणार आहोत. फेडरलिझमचं ते मॉड्यूल आहे. फेडरलिझम ही कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत आणि त्यानंतर स्टेट, आर्टिकल 12 आणि आर्टिकल 12 रिलेटेड ज्या काही केस लॉज आहेत, सगळ्या केस लॉज ज्या इम्पॉर्टंट आहेत आपल्या ओव्हरऑल सिलेबसच्या दृष्टिकोनातून. आणि असा जर क्वेश्चन आला कोणत्या प्रकारचा बघा, असा जर क्वेश्चन आला की इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट वगैरे रिलेटेड, तर तो तुम्हाला इझिली लिहिता येईल. इतकंपर्यंत आपण जाणार आहोत. ठीक आहे. सो आत्ता आपण इथेच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फेडरलिझम ही जी आपली पहिली कॉन्सेप्ट आहे मॉड्यूल 1ची त्यापासून सुरुवात करूया. ओके. बेसिकली आपण हे जे काही लेक्चर आहे हे मी अशोकदादा साबळे लॉ कॉलेजसाठी रेकॉर्ड करते. सो त्या कॉलेजचे जे काही विद्यार्थी बघताय सो त्यांनी तुम्ही बघितलं आहे असं कमेंटमध्ये लिहिलं तर बरं होईल, जेणेकरून मला समजेल की तुम्ही हे पाहिलेले आहे. आणि हे मी आधी सुरुवातीला सांगितलं नाही कारण तुम्ही संपूर्ण लेक्चर बघितलं आहे असं मला अपेक्षित आहे. आणि पुढचे लेक्चरसुद्धा चुकवू नका. आपण पुढे सुद्धा हे एकदम इंटरेस्टिंग वेने लवकरात लवकर हे सगळा सिलेबस कवर करून ॲन्सर रायटिंगमध्ये सुद्धा आपण थोडंसं ॲन्सर रायटिंगसुद्धा बघूया. त्यातले 1-2 क्वेश्चन्स आपण लिहून जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीची उत्तरं लिहायची असतात. डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची सवय ठेवा आणि सगळ्या पार्टला आपल्याला ॲड्रेस करायचं आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही 8-10 पानं फक्त पहिल्या पार्टवरती लिहिलीत, फक्त इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट एवढंच लिहून थांबलात, 8 पानं जरी लिहिलीत तरी तुम्ही जर जजमेंट्स लिहिलेले नसतील तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. वेअर ॲज 4 पानं लिहिलेल्या व्यक्तीने जर व्यवस्थित स्टेटची डेफिनेशन आणि सगळे जजमेंट्स पण लिहिले तर त्याला ते चांगले मार्क मिळणार आहे. सो जास्तीत जास्त लिहायचा, जास्तीत जास्त क्वेश्चन्स ॲड्रेस करण्याचा, क्वेश्चन्सचा सगळे पार्ट ॲड्रेस करण्याचा वगैरे प्रयत्न करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.